हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण इकडे आलो आहे तर सावंतवाडी पॅलेसमध्ये. तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल सावंतवाडीचा तर तो पण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला दोघं व्हिडिओ समजायला सोपे पडतील. तर या ठिकाणी आता एंट्रन्सला आपण आलेलो आहोत आणि खूप मोठा असा दरवाजा आहे या ठिकाणी. आणि एंट्रन्स बघू शकता, खूप मोठा असा लाकडी दरवाजा आहे. आणि आजूबाजूला असे ज्या रूम त्यांनी करून ठेवलेले आहेत, पूर्वीच्या वेळेस जे सैन्य वगैरे राहत असेल त्यांना बसण्यासाठी वगैरे त्यांची ती सोय असायची. आणि इकडे बघा बाहेरच्या बाजूला छान अशी झाडं वगैरे पण लावलीत आणि खूप सुंदर अशी फुलं पण आलेली होती, अगदी वेगळ्या प्रकारची होती. त्यानंतर पॅलेसच्या आतमध्ये गेल्यानंतर जुने त्यांचे फोटो, त्यांच्या राण्या, त्यांचे ते घोडागाडी आणि खूप सारे जुने अशा म्हणजे संग्रहित करून ठेवलेल्या वस्तू त्या ठिकाणी आहेत. आणि काही पेंटिंग पण आहेत. तर या ठिकाणी कुठल्या वर्षाचं आहे काय सगळं सन, इसवी सन वगैरे सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, डिटेल माहिती आहे त्यांनी दिलेली. त्यानंतर त्यांनी शिकार केलेल्या या ठिकाणी जे आहेत प्राणी त्यांचं पण त्यांनी लावून ठेवलेले आहेत. त्यानंतर इकडेही आता सोन्याच्या जरीच्या काठाची साडी, त्यानंतर वरती बऱ्याच वस्तू अशा त्यांनी या ठिकाणी संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. त्यांचं पूर्वीचं सिंहासन, आणि जे सिंहासन या ठिकाणी बघताय तुम्ही तेच इकडे जे फोटोज लावलेले आहेत जुने, तर त्या ठिकाणी पण आपण बघू शकतो. आणि आपल्याला आयडिया येऊ शकते की किती हे जुने असतील आणि किती पुरातन आहेत. तर खूप छान असा हे पॅलेस आहे सावंतवाडीला. जर का तुम्ही जाणार असाल तर नक्की ह्या सावंतवाडीच्या पॅलेसला तुम्ही भेट द्या. त्यानंतर इकडे पॅलेसमध्येच हे कलादालन होतं. या ठिकाणी वेगवेगळे अगदी म्हणजे बारीक कलाकुसर करत होते, लाकडी वस्तूंवर ते पेंटिंग करत होते. आणि खूप छान वाटत होतं ते बघितल्यानंतर की इतकं बारीक काम, नक्षीकाम ते करत होते. आणि यातल्याच बनवलेल्या वस्तू आपण पॅलेसमध्ये त्यांनी सेल करायला पण ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इकडे पेंटिंग्स वगैरे पण बघू शकतात, खूप बारकाईने त्यांनी केलेल्या आहेत आणि खूप छान सुंदर वाटतात. आखीव रेखीव पेंटिंग त्यांनी केलेल्या आहेत. तर नंतर पॅलेसमध्ये वरच्या मजल्यावर जेव्हा आपण जाणार त्या ठिकाणी या वस्तू त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत, तर आपण घेऊ शकतो. त्यानंतर वरच्या मजल्यावर बघा इकडे तर ह्या जुन्या वस्तू आहेत. त्यानंतर इकडे जुना देव्हारा आहे आणि देवघर पण बघितलं, खूप छान आहे त्यांचं, छोटंसं नाजूकसं आणि दिसायलाही छान आहे. त्यानंतर इकडे ही पालखी आहे. तर खाली एक फोटो बघितला मी 2019मध्ये त्यांच्या जे वंशज आहेत त्यांच्याच म्हणजे मुलाचं लग्न झालं आहे, तर त्याच्यामध्ये ती बग्गी म्हणजे ते जे पालखी आहे तर ती वापरण्यात आलेली आहे, फोटोजमध्ये बघितलं खाली मी. त्यानंतर इकडे जुनी नाणी वगैरे आणि काय त्यांनी पेंटिंग करून ठेवलेली आहे, बारीक बारीक गोष्टी, अगदी डिटेलिंग खूप छान होतं त्यांचं. आणि सगळ्यांचं मीनिंग या ठिकाणी खाली लिहिलेलं होतं, आपण वाचू शकतो त्या ठिकाणी गेल्यानंतर. तर खूप मोठं असं पॅलेस आहे हे. आणि इकडे त्यांचे वंशज पण राहतात. बाजूला जे छोटा अजून एक राजवाडा आहे त्या ठिकाणी असतात ते, पण तो त्यांनी त्यांचा तो प्रायव्हेट असल्यामुळे त्या ठिकाणी काय आपल्याला ते बघायला वगैरे देत नाही. त्यानंतर या अशा मूर्त्या त्यांनी वरती लटकून ठेवल्या होत्या. मला माहीत नाही याचं कारण, पण पूर्वी असं मी बघितलं आहे की असं लावून ठेवायचे. तर खूप छान वाटत होत्या त्या आणि खूप साऱ्या अशा लावून ठेवल्या होत्या पूर्ण हॉलमध्ये त्यांनी. तर आता आपण पुढे बघूया अजून. त्यानंतर इकडे आता ही सोन्याची मूर्ती म्हटली जाते, महालक्ष्मीची. तर नाकात नथ वगैरे आणि खूप छान आखीव रेखीव मूर्ती होती, फक्त मुखवटा होता पण छान वाटत होता. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर आपण आलो होतो, तो वरून असा व्ह्यू दिसत होता बाहेरच्या बाजूला पण. आणि खूप सुंदर असं समोर नदी आणि वरती नारळाची झाडं वगैरे, तर खूप छान व्ह्यू दिसत होता. नंतर आतमध्ये आपण गेल्यानंतर दुसरा एक रूम लागतो आपल्याला वरती गेल्यानंतर, आणि त्या ठिकाणी पण खूप छान आहे बघण्यासारखं. तर इकडच्या बाजूला वरती जायला जिना आहे आणि हा खाली एक रूम आहे. तर इकडे ते चर्चा वगैरे करण्यासाठी असं बसत असायचे आणि गप्पा गोष्टी करायला वगैरे, असं तिथल्या ज्या माहिती देणाऱ्या महिला होत्या त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि या ठिकाणी बघा हे वाईन बॉटलला कवर वगैरे असं काहीतरी बारीक गोणीचं शिवलेलं आहे, तर ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं होतं. त्यानंतर ह्या कठपुतली, याला मराठीत कळसूत्री असं काहीतरी म्हणतात, तर त्या पण खूप होत्या आणि ते शोज वगैरे या ठिकाणी दाखवले जायचे आणि मग मनोरंजन व्हायचं असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हे लाकडी फ्रूट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर खूप सुंदर, आणि कपडे देखील त्यावेळेचेच आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. खूप जुने म्हणजे जुन्या आहेत ह्या, या तेव्हापासून तशाच आहेत आणि खूप सुंदर होत्या. त्यानंतर इकडे सगळ्या लाकडी वस्तू होत्या आणि त्या आपण घेऊ शकतो विकत. पण जर आपण तिकडे सावंतवाडीच्या मार्केटला गेलो, तिकडे जिकडे लाकडी खेळणी मिळतात तिकडे थोडी आपल्याला स्वस्त मिळतात. आणि इकडे यांनी खूप जास्त डिटेलिंग करून ठेवलं, त्यामुळे खूप जास्त महाग आहेत. म्हणजे 5,000, 7,000, 10,000 अशा या वस्तूंच्या किमती आहेत.
तर पण सुंदर वस्तू आहेत. जर आपण खूप असे कलाप्रेमी असणार तर आपल्याला घ्यायला काहीच वाटत नाही. तर या ठिकाणी बघा छोट्या छोट्या वस्तू अगदी केलेल्या आहेत आणि अगदी छोटी छोटी खेळणी पण या ठिकाणी आहेत. मिरर बघू शकतात तुम्ही, खूप सुंदर असा केलेला आहे. त्यानंतर इकडच्या बाजूला बघू शकता अगदी आपल्या अंगठ्याचा जो पेरू आहे ना तेवढी ही खेळणी होती, अगदी छोटी छोटी. त्यामध्ये जातं येतं आहे, नंतर माठ, चूल, खूप साऱ्या गोष्टी होत्या या ठिकाणी. तर अगदी हुबेहूब तशा करण्यात आलेल्या होत्या आणि खूप सुंदर वाटत होत्या बघायला.
प्रकारची मूर्ती बघितली तुम्ही तर ती पूर्णपणे लाकडात कोरलेली आहे. एक अखंड लाकडामध्ये एवढं कोरणं आणि एवढी कलाकुसर खूप छान असं वाटलं. आणि हा सावंतवाडीचा पॅलेस तुम्हाला कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.